नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. तसंच फेसबुकवर ग्रुपही आहे, तोही तुम्ही फॉलो करू शकता. आजची सर्वात पहिली न्यूज जी आहे ती मूडीज संबंधीची आहे. मूडीजने भारताच्या पतमानांकनात घट केलेली आहे. जून 2020 याच्या आधी मूडीजने नोव्हेंबर 2017मध्ये आपलं पतमानांकन बदललं होतं, पण त्यावेळेस मूडीजने BAA3 वरून BAA2 केलं होतं. म्हणजे आपला जो दर्जा होता तो सुधारला होता आणि जून 2020मध्ये परत एकदा BAA वरून BAA3 करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं जे पतमानांकन आहे त्याच्यामध्ये घट करण्यात आलेली आहे मूडीजद्वारे. तर ह्या क्रेडिट एजन्सी असतात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या, आणि या क्रेडिट एजन्सीमुळे काय होतं म्हणजे बघा, आता ह्या पतमानांकनात घट झाली, याचा इम्पॅक्ट काय होणार? याचा इम्पॅक्ट होणार की जागतिक स्तरावरून भारतामध्ये जी काही गुंतवणूक येते, ती जी गुंतवणूक आहे ती ऑबियसली येण्यासंबंधी प्रश्नचिन्ह उभं राहून जातं की ज्या देशाची अर्थव्यवस्था तिचं मानांकन कमी आहे तिच्यामध्ये ऑबियसली कुठलीही व्यक्ती गुंतवणूक करताना विचार करणार. त्याच्यामुळे तुमचं जर पतमानांकन खूप चांगलं असलं तर त्या केसमध्ये तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार येतात आणि ते तुमच्या अर्थव्यवस्थेला अजून स्ट्रॉंग करत जातात. तर आता करोना संकटाचं आव्हान पेलण्यासाठी केंद्र सरकारने ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणी बाबतीत सुद्धा मूडीजनी शंका उपस्थित केलेली आहे. तर फक्त योजना डिक्लेअर करून चालत नाहीत, त्या योजना इम्प्लिमेंट होणं गरजेचं असतं आणि त्या योजना तितक्या सहज आणि सोप्या पाहिजेत की ज्या इम्प्लिमेंटेशनसाठी सोप्या असतील. आता दुसरी एक याच्यानंतर न्यूज बघणार आहोत आपण फेरीवाल्यांसंबंधीची, जे आत्मनिर्भर भारतमध्ये होतं आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळाने आता मंजुऱ्या दिलेल्या आहेत. तिच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की एखादी योजना अनाऊन्स करणं आणि तिला इम्प्लिमेंट करणं किती कठीण असतं. ते ऑलरेडी मी एकदा एक्सप्लेन केलेलं आहे. नोव्हेंबर 2017मध्ये जेव्हा मूडीजने आपलं BAA3 वरून BAA2 केलं होतं त्यावेळेस 13 वर्षाच्या कालावधीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सुधारणा झाल्याचं मत त्यावेळेस मूडीजने मानलं होतं आणि देशाच्या सार्वभौम पतमानांकनाबरोबरच देशाच्या विदेशी तसेच स्थानिक चलनाबाबतचं पतमानांकन मूडीजने कमी केलेलं आहे. एकंदरच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी ही गोष्ट चांगली नाही. आता केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. एक म्हणजे 50 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं खेळतं भांडवल द्यायचं असं आत्मनिर्भरमध्ये सांगण्यात आलं होतं आणि या योजनेला आता केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि या स्कीमचं नाव ठेवण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना. MCQसाठी लक्षात ठेवा. तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही 50 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 10,000चं खेळतं भांडवल देणार आहे. परंतु आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आजपर्यंत ज्या शेड्यूल कमर्शियल बँक्स आहेत त्यांनी असं फेरीवाल्यांसाठी कधी काम केलेलं नाही आहे आणि 10-10 हजाराची कर्ज आणि ते सगळं हा प्रकारच कधी झालेला नाही आहे. त्याच्यामुळे बँकांवर आता हे आहे की आता हे याला इम्प्लिमेंट कसं करायचं, याच्यासाठीचं मॉडेल नेमकं कसं असेल. तर याच्यावर ही आर्टिकल आलं होतं, ते मी एक्सप्लेन केलं होतं. म्हणजे एखादी योजना जाहीर करणं ही खूप सोपी बाब आहे, पण तिला इम्प्लिमेंट करणाऱ्या घटकांसाठी त्यांचाही विचार करणे, त्यांना तिच्यामध्ये सामील करून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांच्या याच्यावर खरं तर त्यांची लिस्ट प्रॉपर बनणं, त्यांच्या संबंधीचं रजिस्ट्रेशन असेल फेरीवाल्यांचं, त्यांची नावं, तो सगळा खूप मोठा इश्यू आहे. आता जे फेरीवाले आहेत किंवा जे दुकानाला वगैरे लावतात लोक, तर तुम्ही मुंबईला वगैरे जर कधी बघितलं तर तुम्ही विचारा त्यांना की हे दुकान तुमचं आहे का, रस्त्यावर जे विकतायत, तर ती जागा ती दुसऱ्याच व्यक्तीने सांभाळलेली असते. ही व्यक्ती तिथं विकत असते आणि त्याचा मोबदला ती त्या व्यक्तीला देते. अशा पद्धतीने कितीतरी गोष्टी आहेत. ओके, आता हिच्यात जर 10,000चं आणि खरं तर 10,000 रुपयांचं खेळतं भांडवल हे फार म्हणजे एकदमच जी लोक खूपच गरीब आहेत त्यांच्यासाठी हे ओके होऊ शकतं, पण कितीतरी फेरीवाल्यांचं इन्कम वगैरे बऱ्यापैकी असतं मोस्ट ऑफ. त्याच्यामुळे 10,000 रुपयांचं भांडवल वगैरे त्यांच्यासाठी खूप काही विशेष गोष्ट नसेल आणि त्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस करायला ते तयार असतील का, त्यांची मानसिकता असेल का, हा पण एक मोठा मुद्दा आहे. वेळेवर जर त्यांनी कर्ज परत केलं 10,000चं तर त्यांना 7% व्याज सवलत सुद्धा दिली जाईल. योजनेसाठी मोबाईल ॲप पण तयार होणार आहे. कोण कोण समाविष्ट आहे याच्यामध्ये? भाजी फळ विक्रेते, चहा, भाज्या, ब्रेड, अंडी, वस्त्र, उपकरणं, भांडी, चप्पल विक्रेते, मातीची भांडी, पुस्तकं, साहित्य विक्रेते, केश कर्तनालय, पानपट्टीवाले, धोबीकाम, या सर्वांचा याच्यामध्ये समावेश आहे.
जर एकंदर तुम्ही शहरातलं हे बघितलं तर मोस्ट ऑफ द लोक जे आहेत फेरीवाली किंवा ह्या व्यवसायामध्ये काम करणारी, तर ते नक्कीच 10,000च्या लोनसाठी खूप काही करतील असं मला तरी वाटत नाही. त्याच्यानंतर कृषीच्या बाबतीमध्ये दुसरा निर्णय जो झालेला आहे, तर 14 पिकांच्या हमीभावात वाढ झालेली आहे. आधीच स्वामीनाथन आयोगाने सांगितलेलं आहे की उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव दिला गेला पाहिजे आणि खरीप हंगामातल्या 14 पिकांसाठी नवे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न 50 ते 83% वाढेल. पीक कर्जाच्या व्याजावरील सवलतीचा लाभ आता 31 ऑगस्ट 2020 पर्यंत मिळणार आहे. त्याच्याही डेट्स त्यांनी पुढे केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर केली तर 3% व्याज सवलत त्यांना मिळत असते आणि या सवलतीची कालमर्यादा 1 मार्च होती, तर ती पण मुदतवाढ दिलेली आहे या सगळ्या कोविड-19मुळं. लघु उद्योग, आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे काय असतं, सूक्ष्म अतिसूक्ष्म मध्यम उद्योग, 2006 मधल्या व्याख्येत 14 वर्षानंतर बदल करण्यात आला. आत्मनिर्भरचं लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घ्या. त्याच्यामध्ये मी चार्टद्वारे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की आधीची व्याख्या काय होती सूक्ष्म लघु मध्यम, आताची काय आहे. लघु उद्योगांच्या व्याख्यात बदल करत असताना उलाढालीची मर्यादा 250 कोटी तर गुंतवणुकीची 50 कोटीपर्यंत वाढवण्यात आली होती. त्याच्यानंतर लघु उद्योगांना सूचीबद्ध करण्यात येणार असून त्यांना बाजारातून पैसे उभे करण्यात येतील. ओके, तर हे त्यांच्यासाठी खूप सोयीचं आहे की ते सूचीबद्ध झाल्यानंतर त्यांना बाजारातून पैसा स्वतः उभा करता येईल. लघु उद्योगांचं महत्त्व आपल्या इकॉनॉमीसाठी काय आहे बघा. देशात संख्या 6 कोटी आहे जवळपास लघु उद्योगांची. GDPमध्ये त्यांचा वाटा 29% आहे. निर्यात त्यांची 48% आहे. रोजगार 11 कोटी लोकांना ते रोजगार देतं. हे त्यांचं इकॉनॉमीमधलं महत्त्व आहे. बऱ्याचदा ज्यावेळेस तुम्हाला कुठली UPSC मेन्स असू देत किंवा MPSCमध्ये तर तुम्हाला सरळ हे आकडे MCQसाठी माहीत असणं गरजेचं आहे, परंतु ज्यावेळेस तुम्हाला लघु उद्योगांचं महत्त्व किंवा त्यासंबंधी किंवा तुम्हाला निबंध लिहायचा आहे, तर ही अशा पद्धतीची जर तुम्ही आकडेवारी थोडी थोडी लक्षात ठेवली तर तीही तुम्हाला तिथं हेल्पफुल ठरते. कारण आपण जी थेरॉटिकल गोष्टी मांडत असतो त्याला थोडं बॅकिंग पाहिजे फॅक्ट्सचं. वाजिद खान वय वर्ष 42, साजिद वाजिद ही जी जोडी होती हिंदी चित्रपटसृष्टीतली संगीतकार जोडी, त्यांच्यापैकी वाजिद खान यांचं निधन झालेलं आहे करोनामुळे. आता मृत्यूचं कारण करोना आहे, परंतु ॲक्च्युली हे काय हे तात्कालिक कारण त्याचं. जसं 1857मध्ये है ना, ते तात्कालिक कारणांनी सगळा उठाव सुरू झाला, पण कारणं तशी बघायला गेली तर बरीच काही होती. तर या कोविड-19मध्ये सुद्धा ज्या काही डेथ समोर येत आहे त्यांच्या बाबतीत अशाच गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑलरेडी हृदयविकाराचा पेशंट आहे, मूत्रपिंडाचा पण आजार होता, त्यांची किडनी ट्रान्सप्लांट केली गेलेली होती. असल्या सगळ्या हिच्यामध्ये तर एक गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला 2-3 वेगळं काहीतरी आहे, डायबिटीज आहे, BP आहे, हृदयरोग आहे, तर त्या केसमध्ये या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि कोविड-19चं म्हणजे ते कारण ठरू शकतं. 1998मध्ये प्यार किया तो डरना क्या या चित्रपटापासून सुरुवात केली होती. सलमान बरोबर बरंच काम केलेलं आहे. सलमान खान, साजिद वाजिद हे यांचं संगीत हे समीकरणच होतं. म्हणजे मुझसे शादी करोगी, पार्टनर, चोरी चोरी, एक था टायगर, दबंग, वॉन्टेड. ओके, परीक्षक होते ते सारेगमप 2002 सारेगमप सिंगिंग सुपरस्टारचे. त्याच्यानंतर प्रदीप सचदेवा वय वर्ष 63 यांचंही निधन झालेलं आहे. सार्वजनिक जागांचा कायापालट करणारी व्यक्ती आहे. त्याला अभिकल्पक असं म्हटलं जातं, पब्लिक स्पेस डिझायनर. म्हणून मुंबईचं मरीन ड्राईव्हचं रुंदीकरण असू देत किंवा दिल्लीमधलं गार्डन ऑफ 5 सेन्सेस असू देत. प्रदीप सचदेवा डिझाईन असोसिएट्स ही स्वतःची संस्था त्यांनी 1990मध्ये स्थापन केली होती. तर एकंदरच पब्लिक स्पेसेस म्हणजे त्यांचा एक आग्रहसुद्धा होता की चांदणी चौक जे आहे दिल्लीतलं की तिथं जास्तीत जास्त लोकांसाठी स्पेस असावा वगैरे. त्या गोष्टी वर्क झाल्या नाहीत. त्याच्यानंतर त्रिपुरामधले ब्रू जमात ही बऱ्याचदा न्यूजमध्ये असते बघा. आता त्रिपुरामध्ये ब्रू जमातीचे कॅम्प आहेत, रिफ्युजी कॅम्प आहेत आणि तिच्यात चेन्नईमधून एक तरुण गेला जो कोविड पॉझिटिव्ह निघाला आणि तिथं आता की बाबा ते सगळेच टेन्शनग्रस्त जनता आहे आता ही त्रिपुरामध्ये की आता काय होणार वगैरे वगैरे. ओके, त्याच्यानंतर जापानमधलं यामोतो शहर जे आहे त्यांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे चालताना मोबाईल वापरावर बंदी. चालताना तुम्ही लोक सर्रास मोबाईल वापरतात, तिच्यामुळं अपघात होतात किंवा दुसरं म्हणजे एकमेकाला धडकतात लोक, काही होऊ शकतं. तर याच्यामध्ये चालताना मोबाईल वापरावर बंदी आणण्यासंबंधीचं विधेयकच यांनी तयार केलेलं आहे यामोतो शहर जापानमध्ये. एकंदरच कोविड-19च्या केसेस काल महाराष्ट्रात 2361 होत्या. 35 डिस्ट्रिक्ट्स आहेत है ना. कोविड-19च्या बाबतीत एक आहे की जवळपास 6,000 6,500 हे चालू आहे आणि तिच्यामध्ये पण तुम्ही बघा 18 मे पासून 2000+ केसेस तुमच्या समोर आहे. हा महाराष्ट्राचा मॅप आहे. ओके, जरी आता फ्लेक्झिबिलिटी दिलेली असली, जरी लोक बाहेर फिरत असले तरी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे.
ओके. तर मुंबईमध्ये 60% केसेस 1413, तर ते एक लक्षात ठेवा. आता आत्मनिर्भर भारत जो आहे तिच्यामध्ये मेक इन इंडियावर फोकस करणं गरजेचं होतं. ही न्यूज आपण ऑलरेडी कव्हर केलेली आहे की CAPF कॅन्टीनमधून परदेशी उत्पादनं हद्दपार होतील. आणि CAPF कॅन्टीनमध्ये म्हणजे आता हे सगळं गृह मंत्रालयाच्या अंडर, आणि त्याच्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी निर्णय घेतला की सगळ्या मेक इन इंडिया वस्तू तुम्हाला इथं विकायच्या आहेत. ओके, परदेशी उत्पादनं तुम्हाला विकायची नाहीत. मग त्याच्यामुळे 1 जूनपासून आता सगळं जे काही आहे की जुन्या याच्यामध्ये डाबर, VIP इंडस्ट्री, युरेका फोर्ब्स, नेस्ले इंडिया, तर हे सगळं जे आहे ते बंद करण्यात येतं आहे आता. आणि आता हे CAPF काय, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, तर यांच्या याच्यामध्ये आता फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जाते. आता याच्यामधून पण बरेच इश्यू आहेत याच्यामध्ये, तर बघूयात त्या काळामध्ये. पण मेक इन इंडिया एकंदरच एक गोष्ट आहे की जर तुम्ही मेक इन इंडिया खऱ्या अर्थाने करायचं असेल तर जे काही स्थानिक मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही क्वालिटी आणि स्टँडर्ड्स कुठलीही वस्तू बनताना पाळले गेले पाहिजेत, तर ते स्थानिक मॅन्युफॅक्चररच्या बाबतीत सुद्धा ते नियम फार स्ट्रिक्टली पाहिजेत आणि तिच्यामधून गोष्टी वर्क झाल्या पाहिजेत, जेणेकरून ते प्रोडक्ट्स, म्हणजे याचं एक्झाम्पल बघा, पतंजली तुम्ही जर बघितलं असेल तर पतंजलीचे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते पतंजलीचे प्रोडक्ट्स बघा की पतंजली बऱ्याचशा गोष्टींचं फक्त मार्केटिंग करतं, मॅन्युफॅक्चरिंग करत नाही. पण ते काय केलं, पतंजलीमुळे एक गोष्ट चांगली झाली की जे स्थानिक मॅन्युफॅक्चरर होते त्यांना चांगलं मार्केट पतंजलीने मिळवून दिलेलं आहे. तर ही एक पतंजलीच्या बाबतीत खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी लोक की ज्यांना मार्केटमध्ये स्पेस मिळत नव्हता, म्हणजे तुम्ही जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असा, वेफर्स तयार करायचे, तुम्हाला स्वतःचा ब्रँड विकसित करायचा आहे, तर सहजासहजी दुकानदार तुमचं प्रोडक्ट घेत नाही किंवा म्हणतो ठेवून जा, त्याच्यानंतर तुम्ही विकल्यानंतर पैसे देईल. बरेचसे दुकानदार तुम्हाला एंटरटेन पण करत नाही, म्हणजे मार्केटमध्ये स्पेसच तुम्हाला दिला जात नाही. आणि हा स्पेस पतंजलीने दिलेला आहे. ते मेक इन इंडियाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी हे वर्क झालेलं आहे. तर तसं आता CAPFच्या बाबतीमध्ये तिथं आता स्वदेशी वस्तू विकल्या जातील. तर बघूया. त्याच्यानंतर करोना काळातले खरेदी घोटाळे. आता करोना काळातल्या खरेदी घोटाळ्यांमध्ये एक आता बघा, हे घोटाळे होतच राहतील. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो किंवा ज्या वेळेस पॅकेजेस येतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पैशाचा भ्रष्टाचार होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल चाणक्यने म्हटलेलं आहे की बाबा गव्हर्नमेंटचा जो काही हे असतो, पैसा असतो, गव्हर्नमेंटचं जे काही गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये संसाधनं जी काही असतात, तर ती संसाधनं जे अधिकारी तिथं असतात तर ते अधिकारी तिच्यातल्या 4-2 गोष्टी घेऊनच जातात. हे चाणक्याने फार क्लिअर केलेलं आहे. किंवा पाण्यात राहणारा जो मासा असतो तो पाण्यामध्ये कधी पाणी पितो हे आपल्याला कळत नाही, तशा पद्धतीनेच गव्हर्नमेंटच्या याच्यामध्येही या गोष्टी असतात. मौर्य काळ आणि त्या सगळ्या याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. तर ज्यावेळेस मोठं पॅकेज हातात येणार आहे तिच्यातल्या 2-4 गोष्टी हातालाच राहून जाणार आहेत. आता याच्यामध्ये एक पुस्तक तुम्ही वाचा, एव्हरीबडी लव्स गुड डॉट. तर हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, एव्हरीबडी लव्स गुड ड्रॉट. ओके. आता हे काय आहे की दुष्काळ आवळे सर्वांना, तर मराठीमधून पण मिळतं. P साईनाथचं पुस्तक आहे, एव्हरीबडी लव्स गुड ड्रॉट. तर ते वाचा. तिच्यामध्येही अशाच पॅकेजेस आणि कशा स्कीम्स लाटल्या जातात त्याच्याबद्दल आहे. आता PPE किट संबंधी जे काही हिमाचल प्रदेशमध्ये राजीनामा दिलेला आहे, त्याच्यानंतर हिमाचल आणि गुजरात ही 2 राज्य जी आहेत ती भ्रष्टाचाराच्या याच्यात समोर आलेली आहे. गुजरातमध्ये व्हेंटिलेटरचा इश्यू झाला. जे व्हेंटिलेटर्स दिले गेले होते ते खूप प्रॉपर नव्हते आणि मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या जवळच्या व्यक्तीच्या कंपनीतून हे आलेलं होतं. मेक इन इंडियाचं कौतुक केलं गेलं, पण नंतर कळलं की हे प्रॉब्लेमॅटिक आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो इश्यू आहे, मग आता तिच्यातलं त्यांनी म्हटलेलं आहे 25 उपकरणं वगैरे बदलून दिलीत वगैरे. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशामध्ये PPE किटच्या खरेदीत 5 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आरोग्य संचालकांना भ्रष्टाचार विरोधी विभागाने पकडलेलं आहे. आणि याच्यामध्ये आरोग्य संचालक AK गुप्ता असतील आणि विक्रेता याच्यात त्यांचं जे संभाषण झालेलं आहे त्या संभाषणाची ध्वनिफीत समाज माध्यमांसमोर आली होती आणि हा घोटाळा समोर आला. आता हे फक्त हे 2 प्रकरणं आहेत, असे कितीतरी प्रकरणं इथं झाले असतील आणि होतील आणि होणार आहेत. तर ते हे वास्तव आहे. तर याच्यामध्ये काय करावं लागतं की भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये एक तर खूप इथिक्स नावाचा विषय ते UPSCने आणला की तुम्हाला इथिकल पाहिजे, तुमचं अपब्रिंगिंगच तसं पाहिजे की तुम्ही कुणाचा 1 रुपया घेता कामा नये. परंतु हे वर्क होईलच असं नाही, त्याच्या पलीकडे दुसरं की बऱ्याचदा सिस्टीम प्रेशराईज करते.
मग याच्याकरता गोष्टी ट्रान्सपरंट पाहिजे, ऑनलाईन टेंडर्स पाहिजेत. सगळ्या गोष्टी जर ट्रान्सपरंट तुम्ही ठेवल्या आणि जो नागरिक असतो त्याचा सहभाग मोठ्या प्रमाणावर जर असला तर ते पण सिव्हिल सोसायटी आणि नागरिक तिच्यामधूनही बऱ्याच गोष्टी कमी होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं आहे, द हिंदूला जे काही एडिटोरियल आहे ते एडिटोरियल भारत आणि चीनच्या ज्या संधी आहेत आफ्रिकेमध्ये त्या संबंधी आहे. कारण आफ्रिकेला मोठ्या प्रमाणावर आता मेडिकल इक्विपमेंट्स असतील, मेडिसिन असतील त्याची गरज होती आणि ही गरज भागवणारे 2 देश महत्त्वाचे, इंडिया अँड चायना. तर या दोघांसाठी खूप महत्त्वाचं आहे की हेल्थ अँड डोनेशन डिप्लोमसी. भारताचं जे काही आस्पेक्ट आहे तर भारताचा आस्पेक्ट हा हेल्थ डिप्लोमसीचा आहे, तर चायनाचा जो आहे तो डोनेशन डिप्लोमसीचा आहे. आता याच्यामध्ये पण तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या याच्यात सिग्निफिकन्स चायनाच्या बाबतीत 3 महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स आहेत. एक पहिला होतं पैसा, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आणि इलिट लेवल ऑफ वेल्थ क्रिएशन, आणि तिसरं आहे स्ट्रॉंग स्टेट टू स्टेट रिलेशन ॲज अपोज टू पीपल टाईज. ओके. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा यांचा आहे की हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स अँड रिसोर्स एक्स्ट्रॅक्शन. बघा, सगळ्यात पहिला जो मुद्दा यांचा आहे की डोनेशन, पैसा. ओके. दुसरा आहे की पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वापरायचा, राजकीय इन्फ्लुएन्समधून देशाअंतर्गत संबंध निर्माण करायचे. पीपल टू पीपल टाईजपेक्षा देशाअंतर्गत संबंध बनवण्याला यांचा जास्त फोकस असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, पायाभूत सुविधा उभ्या करून द्यायच्या आणि तिच्यामधून रिसोर्स एक्स्ट्रॅक्शन करायचं. म्हणजे तिथून एकदा तुम्ही पायाभूत सुविधा दिल्या की मोठे मोठी कर्ज यांनी दिलेली आहेत आशियाई देशांना, 1 रोड बनवून, आणि तिच्यातून रिसोर्सेस एक्स्ट्रॅक्ट करायचे. अशा 3 यांच्या पॉलिसीज आहेत. भारताच्या बाबतीमध्ये भारताचा जो अप्रोच आहे तो म्हणजे लोकल कॅपॅसिटी बिल्ड करणं, इक्वल पार्टिसिपेशन करणं आफ्रिकन कंट्रीजबद्दल. ओके. तर फक्त आफ्रिकन इलाइट्स नाही तर सगळ्याच देशांबरोबर चांगले रिलेशन मेंटेन करायचे. त्यांच्या फोकस काय करायचा तर तिथल्या लोकल कॅपॅसिटीज, तिथल्या स्थानिक क्षमतांना उभारी देणं. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी भारताद्वारे आहेत. नक्कीच चायनाची पॉलिसी जी आहे ती खूपच ॲग्रेसिव्ह असते आणि आफ्रिकेच्या बाबतीमध्ये 2 ज्या संधी आहेत, 2 राष्ट्रांच्या संधी, तर त्या कशा एक्सप्लोअर करता येतील या संबंधीचं आर्टिकल आहे तर ते मी पोस्ट केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं आर्टिकल जे आहे ते लेबर संबंधीचं आहे की लेबरमध्ये कॉन्फिडन्स उत्पन्न करणं आजच्या डेटमध्ये गरजेचं आहे. तुम्ही ऑलरेडी लेबर लॉ जे आहेत तर ते लेबर लॉ पूर्णपणे डब्यात टाकलेले आहेत आजच्या डेटमध्ये. 8 वरून 12 तासाचं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा कायदा जो यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे इंटर स्टेट मायग्रंट वर्कमॅन्स ॲक्ट 1979 हा रिव्ह्यू झाला पाहिजे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जे काही स्थलांतरित मजूर जातात त्या संबंधीचा कायदा 1979 मधला हा कायदा आहे. आत्ता आपण 2020 आहे आणि कोविड-19च्या याच्यावर आपण हे स्थलांतर ज्या पद्धतीने अनुभवलेलं आहे तर हा कायदा आपण परत एकदा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर हाँगकाँगमध्ये राडा सुरू आहे, तर हाँगकाँगचं एक सेपरेट लेक्चर घेऊयात आपण, नेपाळचं एक सेपरेट लेक्चर घेऊयात. ओके. हाँगकाँगमध्ये बघा तुम्ही आता हे जे प्रदर्शनकारी आहेत यांच्या हातामध्ये जो झेंडा आहे तो ब्रिटनचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तियानमेन विजिल जे आहे तर पहिल्यांदा बॅन केलेलं आहे 30 वर्षामध्ये. आता हे तियानमेन विजिल काय आहे तर 1989 मध्ये चायनाने काय केलं होतं, टँक्स आणि ट्रूप्स पाठवले होते. विद्यार्थी तिथं प्रोटेस्ट करत होते, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि ते डेमोक्रेसीच्या फेवरमध्ये आहे. म्हणजे हाँगकाँगला स्वतःचं हे पाहिजे, स्वतःची सिस्टीम पाहिजे. 1 नेशन 2 सिस्टीमच्या अंतर्गत चीन आणि हाँगकाँग वर्क करतं. तर त्यांना भ्रष्टाचार नको आणि डेमोक्रेसी पाहिजे अशा आशयाचं 1989 मधलं आंदोलन होतं ज्याच्यामध्ये सरळ टँक ट्रूप्स आहे ना, तर त्या विद्यार्थ्यांवर सरळ गोळीबार आणि त्या सगळ्या गोष्टी, याच्यामध्ये कितीतरी लोक मेली होती. ओके. विद्यार्थींची डेथ झाली होती आणि त्याच्यामुळे मग ते सेलिब्रेट करतात हाँगकाँगवाले की त्या गोष्टी ते वर्क करून ठेवतात की ते केप्ट अलाइव्ह, त्याने जिवंत ठेवलेलं आहे सगळं आणि ते धगधगत राहतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की 1997 मध्ये ज्यावेळेस ब्रिटननी यांना हे परत केलेलं आहे तर त्या 50 वर्षानंतरसुद्धा म्हणजे हे चीन आणि ब्रिटन या सगळ्या याच्यातून जी काही व्यवस्था आहे की आम्हाला आता चीनचं वर्चस्व नको आहे, तर हा सगळा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये हा ब्रिटनचा झेंडा आहे त्याच्या हातामध्ये. हे प्रोटेस्टर आहेत सगळे. मी तुम्हाला सांगितलं होतं ही जनता घरात कमी रस्त्यावर जास्त असते म्हणून. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते US आहे. बघा हे US कसं धगधगतं आहे. US मोठ्या प्रमाणावर दंगे सुरू आहेत. लिटरली काल व्हाईट हाऊस समोर पोलिसांनी
शरणागती पत्करल्यासारखं सरळ खाली बसले होते ते सगळे प्रोटेस्टर समोर, आणि ते शांत झाल्यानंतर. कारण हे तुम्हाला मी प्रकरण ऑलरेडी काल सांगितलेलं आहे. व्हाईट हाऊसचं जे तळघर आहे त्या तळघरामध्ये डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा यांना ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही तीव्रता किती ते बघू शकता. किंवा तुम्ही हॉलिवूडचे पिक्चर बघितले असते ना, ऑलिम्पस हॅज फॉलन डाऊन, हे फॉलन डाऊन, ते फॉलन डाऊन, ते बरेच पिक्चर आहेत. तिच्यामध्ये काय होतं, राडा झाला व्हाईट हाऊसवर की त्या खालच्या बंकरमध्ये घेऊन जातात प्रेसिडेंटला. तसंच आता डोनाल्ड ट्रम्प यांना पण खाली बंकरमध्ये टाकलेलं आहे की हे प्रोटेस्ट जर खूप वाढले तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तिच्या डोनाल्ड ट्रम्पसारखी व्यक्ती जी आहे की त्याला हे हँडल करता आलेलं नाही आहे. त्यांनी सोशल मीडियानी हे वाढवलेलं आहे वगैरे, नको ते ट्विट्स आणि त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्याच्याकरता खूपच समंजस व्यक्ती लागते. तर UPSC मेन्ससाठी प्रश्न घ्या. रोज आपण एक MCQ सुरू करूयात आता. इन्स्टेड ऑफ ट्विकलिंग लेबर लॉज, स्टेट मस्ट इन्स्पायर कॉन्फिडन्स इन वर्कर्स. कमेंट 150 शब्द 10 मार्कासाठी तुम्हाला लिहायचं आहे. जे UPSC स्टुडंट्स असतील त्यांनी हे लिहिण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्पॉटलाईट रायटिंग फोरम नावाचं टेलिग्रामचं ग्रुप आहे आपला, तिच्यावर टाकू शकतात. फेसबुकच्या ग्रुपवर टाकू शकता. तर एकंदरच तुम्ही रिव्ह्यू करायला लागलात किंवा बाकीचे पण तिच्यावर काही मतं देतील आणि तुम्ही तुमची लिहिलेली उत्तरं मोस्ट प्रॉब्ली टेलिग्रामच्या चॅनलवर टाका, तर तिथून तुम्हाला गोष्टी वर्क होतील. IUCN यादीमध्ये जे काळवीट आहे ते कोणत्या गटात वर्गीकृत आहे ते लिस्ट कन्सर्नमध्ये आहे. 5 मायक्रॉनचे तुषार 9 मिनिटं हवेत राहू शकतात आणि 500 मायक्रॉनचे 1 सेकंद. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. फोर्ब्सच्या 2020च्या यादीमध्ये विराट कोहली कितव्या क्रमांकावर आहे, तर 66व्या क्रमांकावर आहे. 31 मे हा तंबाखू विरोधी दिवस 1987 पासून साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राने घेतला. तर संयुक्त राष्ट्र नाही, हा WHO आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. 2020ची तंबाखू विरोधी दिवसाची संकल्पना तरुणांचा बचावाशी आहे, तर बरोबर आहे, फक्त ब योग्य. राज्य आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही ठिकाण आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि पश्चिम बंगाल दिघा बेट, बांगलादेश हटिया आणि ओडिसा भद्रक, तीनही स्टेटमेंट्स हे बरोबर आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. आजचे प्रश्न घ्या. डॉक्टर अब्दुल गनी व सुरेश जाधव यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा. त्यांनी वृक्षवाटिका सेवा सुरू केली. 2020च्या ग्रीन मॅन ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फक्त फक्त ब दोन्ही चूक. स्कॉर्पियन मासा याच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. हा मासा रंग बदलू शकतो. मासा विषारी असून त्याचं विष न्यूरोटॉक्सिक आहे. फक्त ब दोन्ही चूक. आत्मनिर्भर भारत योजनेत पशुपालनाला पुनरुज्जीवित करण्यासाठी किती रुपयांचा निधी तयार करण्यात आला आहे? 10,000, 15,000, 1,00,000 कोटी, 5,00,000 कोटी. ओके, सगळं कोटीमध्ये आहे. G7 संघटनेत अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या देशांना आमंत्रित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे? भारत, रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया. फक्त क ड वरील सर्व. 2019मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बजरंग पुनियाला मिळाला होता. 2020च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी साक्षी मलिकची शिफारस करण्यात आलेली आहे. फक्त ब दोन्ही नाही. तर स्पॉटलाईटला तुम्ही हे जे प्रश्न आहेत सगळे यांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि दुसऱ्यांनी लिहिलेली प्रश्न फक्त वाचून आपलं आयुष्य घालवू नका. स्वतः प्रश्न शोधायचा प्रयत्न करा. कारण काही टिपिकल लोक आहेत बघा की जी लिहित असतात आणि बाकीची लोक फक्त त्याला लाईक करतात आणि तेवढं वाचतात. तर असे प्रकार करू नका. तुम्हाला लेक्चर जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला उत्तर येणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईट